पुण्यातील ILS लॉ कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय। विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अभाविपकडून तीव्र आंदोलन करण्यात आले होते। रस्त्याची दुराव्यवस्था, CCTVची कमतरता, हॉस्टेलचे रखडलेले नूतनीकरण, स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि कॅन्टीन सुविधांचा अभाव अशा अनेक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला। सुमारे 3 ते 3.5 तास चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर कॉलेज प्रशासनानं सर्व मागण्या मान्य करत आश्वासन पत्र दिले। दरम्यान येत्या काळात आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविपकडून देण्यात आलाय। आम्ही आंदोलन करतोय। गावाखेड्यातनं कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्राच्या विद्यार्थी इथं शिकायला येतात आणि शिकताना इथं जेव्हा कॉलेजमध्ये येतात तेव्हा बघतात काय की इथं मूलभूत सुविधांचं पण इथं ठिकाण नाहीये। या महाविद्यालयात आपण बघतो ILS मध्ये कॅन्टीन असेल, कॅन्टीन मध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त 20 दिवसांपर्यंत हे जे महाविद्यालयाचे कॅन्टीन आहे ते बंद पडलेले आहे। आपण बघतो इथं विद्यार्थिनींची संख्या खूप जास्त आहे आणि विद्यार्थिनींना इथं सुरक्षेचा कुठलाही इंतजाम या कॉलेजने केलेला नाहीये। आपण बघतो विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील इथे वावरतात आणि इथे कॉलेजचे कॅम्पसचे जे CCTV आहेत तेही बंद पडलेले आहेत। विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बाहेर कॅन्टीनला जायला लागतं आणि बाहेर गेल्यानंतर त्याची जबाबदारी घेणार कोण? हे कॉलेज प्रशासन घेणार का कोण? जे प्रिन्सिपल जे आहेत ते 2 महिन्यापासून US मध्ये ठाण टाकून बसलेले आहेत ते घेणार? याचा प्रश्नाचं उत्तर आम्ही या कॉलेज प्रशासनाला विचारायला आलेलो आहे। आपण बघतो विद्यार्थ्यांच्या कॅम्पसमध्ये टॉयलेटची सुविधा असेल, टॉयलेटची सफाई असेल ती पण इथे कॉलेजमध्ये होत नाहीये आणि कित्येक दिवसांपासून विद्यार्थी परिषदेच्या मागचा पाठपुरावा घेते। 10 मार्च रोजी आपण कॉलेजला निवेदन देखील देण्यात आलं, पण निवेदन घ्यायला पण इथं कोण प्रशासनातला अधिकारी इथं जागेवरती नव्हतं। त्यामुळे आपण दरवाजावरती निवेदन लावून गेलेलो आहे आणि तरी देखील या कॉलेजला समज आली नाही। त्यामुळे या कॉलेजला समज दाखवायला आणि या विद्यापीठात या ज्या कॉलेज जे आहे आपण बघतो ILS महाविद्यालय, इथे जे विद्यार्थी एक स्वप्न घेऊन येतात त्या स्वप्नांना पायाच्या खाली तुडवायचं काम, त्या पायाच्या खाली निस्तभूत करायचं काम हे कॉलेज प्रशासन करतंय, हे ILS महाविद्यालय करते आणि याचा ठाम विरोध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते। जोपर्यंत आमचे जेही समस्यांचं निवारण हे महाविद्यालय प्रशासन करणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या कॅम्पसमधनं उठणार नाही। जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आम्ही इथे जे समस्यांचं ते निवारण करणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आणि आता पण ठाम आहे आणि जोपर्यंत समस्या ILS विधी महाविद्यालयामध्ये सकाळपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी होताना दिसत आहे। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सकाळपासून आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती आहेत। जे काही विद्यालयामधील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने या विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्यासाठी आंदोलनही केले जाते पण प्रश्न सुटताना दिसत नाहीत असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमका का तुम्ही आंदोलन करताय आणि काय प्रश्न आहे? मागच्या 24 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी परिषदेच्या वतीनं ILS विधी महाविद्यालयाच्या प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं होतं। यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आम्ही 6 मागण्या या निवेदनामध्ये केल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने BBA LLB चा जो कोर्स आहे त्याची 2nd आणि 3rd इयरची जी फीज आहे ती अचानक वाढवली, 15,000 रुपयांनी वाढवलेली आहे। त्यानंतर मागच्या 1.5 ते 2 महिन्यांपासून कॅन्टीन कॉलेजचं जे आहे ते बंद आहे। त्यासोबतच गेट नंबर 5 जे कॉलेजचा आहे त्याच्या समोरचा जो रस्ता आहे तिथे अनेक विद्यार्थ्यांचा आतापर्यंत अपघात झालेला आहे, त्यांना दुखापत झालेली आहे, त्यामुळे तो रस्ता व्यवस्थित करावा अशी एक त्याच्यामध्ये मागणी आहे। त्यासोबतच कॉलेज कॅम्पसमध्ये वर्गामध्ये CCTV नाहीये। उद्या जर कुठला अनुचित प्रकार कॉलेजमध्ये घडला त्याला जबाबदार कोण असा एक प्रश्न यातून उभा राहू शकतो। यामुळे अशा आमच्या 5 ते 6 मागण्या आम्ही कॉलेज प्रशासनाला केलेल्या आहेत। त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या कॉलेजमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते। याच्यामध्ये स्वच्छता नाही आणि त्याच्यामध्ये कुठलाही वेळापत्रक कॉलेजने ठेवलेलं नाहीये। आपल्याला माहिती आहे की सध्या उन्हाचे दिवस वाढत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता अधिक प्रमाणात होते, परंतु ही आवश्यकता कॉलेजकडून भागवली जात नाही। असे एकंदरीत 6 मुद्दे आमच्या याच्यामध्ये आहेत। नेमकी काय प्रशासनाकडनं तुम्ही जेव्हा संवाद साधता त्यांच्याकडनं काय आतापर्यंत याच्यामध्ये असं एकंदरीत घडलं की आम्ही जवळपास 2 ते 3 वेळेस कॉलेज प्रशासनाला भेटण्यासाठी गेलो। एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की मागच्या जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून कॉलेजमध्ये प्राचार्यच नाहीयेत। म्हणजे कॉलेजचे प्राचार्य हरवलेले आहेत का कॉलेजच्या प्राचार्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलंय हेच आतापर्यंत आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना इथे कळत नाहीये। हे कशामुळे केलं याचं उत्तर कोणाकडे नाहीये, परंतु कॉलेजच्या ज्या डायरेक्टर आहेत श्री वैजयंती जोशी मॅडम यांनी आम्हाला आता असं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 15 एप्रिल पर्यंत कॉलेजचे प्राचार्य हे कॉलेजमध्ये दाखल होतील। ना त्यांचा कोणाकडे सध्या चार्ज दिलेला आहे, ना त्यांच्या जागेवरती कोणी हा विषय सगळा सांभाळते, ना विद्यार्थ्यांना कोणी उत्तर द्यायला इथे बांध दिलंय। त्याच्यामुळे विद्यार्थी सगळे वाऱ्यावर आहे, कॉलेज देखील पूर्ण वाऱ्यावर आहे असं एकंदरीत याच्यातून लक्षात येते।
मला काय सांगाल नेमके तुम्ही सकाळपासून या ठिकाणी उभा आहे आणि जे प्रश्न आहेत ते सोडता मी दिसत नाहीये. कॉलेजचाच विद्यार्थी आहे. तर गेल्या 24 तारखेला जसं आम्ही निवेदनात 5-6 मुद्दे मांडले होते, त्यानंतर असं होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही फॉलोअप घ्यायला निवेदन दिल्यानंतर सुद्धा फॉलोअप घ्यायला जात होतो, तरी कॉलेज प्रशासनाने कुठला सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला दिलेली नाही. त्यानंतर मग आम्ही 2-2, 3-3 दिवस असं जात राहिलो, पण कॉलेज प्रशासन काय, प्रिन्सिपल मॅम नाही, कोणीच नाही, असं कोणीच नव्हतं. मग 10 तारखेला आम्ही स्मरणपत्र दिलं की जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, जर किंवा सकारात्मक प्रतिक्रिया जरी आली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. 12 तारखेपर्यंत पण काही हे झालं नाही. मग शेवटी पोलिसांनी सांगितलं की मग शेवटी एक मिटिंग ठरली. वैजयंती जोशी जे आमच्या डायरेक्टर सोसायटी आहे त्यांच्यासोबत मिटिंग झाली. त्याच्यात आम्ही 1 तासभर बोललो. त्याच्यात आम्ही सगळ्या आमच्या मागण्या ज्या होत्या ते मांडल्या. त्याच्यात मॅम न ते लिखित द्यायला तयार होती आणि प्रत्येक वेळेस जे आम्ही जे काय सांगितलं सगळे उडीचे उत्तर आम्हाला देण्यात आले. हे करायचं आता आम्ही 4-5 महिन्यानंतर बघून घेऊ, असं तसं ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळे एकंदरीत अशी प्रतिकूल परिस्थिती बघत आम्ही असं ठरवलं की आंदोलन केल्याशिवाय आता काही पर्याय नाही. आणि जर तुम्ही पाहिलं रस्त्याच्या इथं दर म्हणजे सारखे अपघात वगैरे घडत असतात आणि जर आपण वॉटर कूलर पाहिजे ते सुद्धा बंद आहे आणि अवैध शुल्कवाढीचा जो मुद्दा आहे, आपण अशा भरपूर काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे की खरंच की म्हणजे काय कॉलेज आहे, काही एवढं नामांकित कॉलेज आहे, हिचं काही प्रतिष्ठा किंवा काही राहिलंय की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकंदरीत आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तो आम्ही पूर्ण केला. तर पाहतोय की कशा पद्धतीने उद्याचा भारताचं भविष्य किंवा उद्याचा भारताचं जे काही कायद्याचं संरक्षण करण्याची जी काही जबाबदारी आहे ते हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. या विद्यार्थ्यांच्या मार्फतच उद्या भारताचं कायदा जो काय असेल किंवा कायद्याचं संरक्षण आहे ते या माध्यमातून केलं जाणार आहे. तर या ठिकाणी सकाळपासूनच हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारची जी काही मागण्या आहेत त्या मागण्या सध्या तरी विद्यालयाकडनं पूर्ण होताना दिसत नाहीयेत. आपण इतरही विद्यार्थी आहेत जे सकाळपासूनच या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. ताई काय सांगशील आणि सकाळपासून का थांबलं? आयलेस महाविद्यालय तसं पुण्यातलं खूप नावाजलेलं महाविद्यालय, पण आपल्याला दिसून येतं की खूप बेसिक समस्यांचा इथं सोडवण्याचा अभाव आहे. कॅन्टीन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या कुठल्याही कॉलेजमध्ये 20 मिनिटाचाच ब्रेक असतो, त्याच्यामध्ये विद्यार्थी कितपत बाहेर जाऊन खाऊन येणार. हॉस्टेल खूप पूर्ण देशभरातून विद्यार्थी इथं येत राहतात, पण ह्यांना इथं हॉस्टेलची सोय होत नाही आणि हॉस्टेल कधी होईल, काय होईल ह्याबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी आपल्याला इथं दिसून येत नाही. त्याच्यामुळे इतकं नावाजलेलं महाविद्यालय असून सुद्धा अगदी बेसिक पिण्याच्या पाण्यासारखी सुद्धा समस्येचा इथं अभाव आहे. पिण्याच्या पाण्याचे जे फिल्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला केसांचे गुच्छे दिसतात, एकदम घाण दिसून येते. तर ह्या गोष्टी आहेत की या प्रामुख्याने सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजे. तर पाहतोय की कशा पद्धतीने या ताईकडनं बोललं जातं की वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता काय सांगशील या सकाळपासूनच तुम्ही या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहात? आपण जर बघितलं तर हे जे आयलेस लॉ कॉलेज आहे ते पुण्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं नामांकित आणि प्रेस्टिजियस लॉ कॉलेज आहे. आणि याच लॉ कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा त्यांची जे तेच जर भेटत नसेल तर ह्या कॉलेज प्रशासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर इथले प्राचार्य 2 महिन्यापासून अमेरिकेला जाऊन बसले, म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडण्यासाठी ते जे माणूस इथं लागतो ते माणूस सुद्धा इथं अवेलेबल नाही. आपण जर बघितलं तर रोडची दुर्व्यवस्था झालेली आहे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली कॅन्टीन सुद्धा नाही. एवढंच नाही, स्वच्छ पाणी सुद्धा नाही विद्यार्थ्यांना